पुराण की जय, राधा रानी की जय। श्री जयते सिंधुरदो देवो यत्पादपङ्कज स्मरणं वासर्मणिरेवं तामसराशि नाशं विघ्नं या कुन्दे तुषारारधवला या शुभ्रवस्तारुता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभुदेवीर्देवी सदा वन्दिता सा मां पातु सरस्वते भगवते निषेधसाढ्यापा मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयेते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरचैवं नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेतं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुवर ब्रह्मा गुरुवर विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम गणगणपतये नमः। एकदन्ताय विघ्नहि वक्रतुण्डाय धीमहि तन्नो गणेशः प्रचोदयात्। इदं गणेशाय इदं नमः। ॐ तत्पुरुषाय विघ्नहे महादेवाय धीमहि तन्नो शिव प्रचोदयात्। इदं शिवम् इदं नमः। ॐ आदिशक्तीचं विघ्नहे शिवपत्नीचं धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात्। इदं दुर्गा इदं नमः। ओम नारायणाय विघ्नहे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। इदं विष्णु इदं नमः। ओम महालक्ष्मीचं विघ्नहे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। इदं लक्ष्मी इदं नमः। ओम अंजनतनस विघ्नहे केसरीनन्दन धीमहि तन्नो मारुति प्रचोदयात्। इदं मारुति इदं नमः। ओम कौसल्यात्मज विघ्नहे दशरथ नंदन धीमहि तन्नो रामा प्रचोदयात्। इदं रामा इदं नमः। ओम अत्रिनंद विघ्नहे अनुसात्मज धीमहि तन्नो दत्तगुरु प्रचोदयात्। इदं दत्तगुरु इदं नमः। ओम पूर्ण ब्रह्माय विघ्नहे सच्चिदानंदाय धीमहि तन्नो सद्गुरु प्रचोदयात्। इदं सद्गुरु इदं नमः। ओम नंदनंदस विघ्नहे यशोदानंदन धीमहि तन्नो कृष्णा प्रचोदयात्। इदं कृष्णा इदं नमः। ओम पितृदेवताय विघ्नहे मंडपनाथाय धीमहि तन्नो पितृदेवता प्रचोदयात्। इदं पितृदेवता इदं नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती हात जोडिते कथे काळी तुम्ही असावे जवळी कृपया बंधू मने देवा शब्द ही तुकारा कावा। गोपाल कृष्ण भगवान की जय। न चोर हार नच राजहार नच भ्रांतु बाज नच बारकारी वेय कृतवर्धन एव नित्या विदादनया सर्वधन प्रदानम् ईशान विद्यान तपोन दानं चापि शिलाना गुणान धर्मो ते मृत्युलोके भूयिभारभूता मनुष्यरूपेण मृगचरन्ति विद्या विदाय धनमदाय कलश शक्ति परपीडनाय साधुस्क सर्व विपरीत दैमेतदं ज्ञानाय दानाय च रक्षणाय प्रथमे निर्जितो विद्या द्वितीय निर्जिता धनं तृतीय निर्जिता पुण्य चतुर्थे की करिष्यसि धनानि भूय पश्यन्ति गोष्ठ्या भार्या गृहद्वारेण जनश्मशाने ध्यसिता य परलोके मार्ग कर्मानुलोकच्छन्ति जीव एका यशन्ति वितत्स नरकुलिना सपण्डिता सश्रुषावान् गुणज्ञ स एव वक्ता च दर्शनीय सर्वे गुणा काञ्चनमाश्रितन्ते सानन्द सनन्द सुताय सुधित कान्ता मधुरभाषिणे सन्मित्र सगण संयोषी तिरन्ति छाज्ञा परासेवका
अतिथ्य शिवपूजन प्रतिदिन मिष्टान्न पान गृहे साधो षडगुपापसते हि सतत धन्यो गृहाश्रम क्रोशन शिवस्य सवारी सदन पंकजा चांगणः शय्यादं शवतीच वृक्ष मशन धुमेन पूर्ण गृहन् भार्या निष्ठुरभाषिणी प्रभुरपि क्रोधाने पूर्ण सदा स्नाने शीतलवारे नाही सतत दिक्के दिक्के गृहाश्रम शैल शैल माणिक्य च मौतिके च गजे गजे साधवो हि साधवो न हि सर्वत्र चंदन वने वने उदगे मन हि सच्चित्त कार्याने नमो रथो न हि सुतस्य सिंहस्य प्रतिज्ञाने मुखे मृगाः निगमकल्पतरो गलितफलशुकमुखामृत द्रवत संयुक्तं पीबत भागवत रस माल्यं मुरोरहो रसिका भुवि तन्मात्रो वेणुरस्य घोरोस्थित उत्पत्य दुर्भि परिरभ्य निर्भरं स्नेहस्तु स्तन्यपय सुधा सव मत्पर ब्रह्मसुता पायनम् अहो भाग्य नंद गोपरज जैनिका यन्मित्र परमानंद पूर्ण ब्रह्म सनातनः बिभ्रद्र वेणु जठर पट्य शृंग तेवेत्र कष्टे वामे पाने मसृ कवल तत्फलं न्यूड्रलिषु तिष्ठति मध्य स्वपरिस सुहो सा हासयं निर्भरं स्वये स्वर्गलोकी निमिष बुभुजे यज्ञ भुगा बाललोय गोपाल कृष्ण भगवान की जय। अधरं मधुरं वदनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् अधरं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसतं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुरमधुरा रेणुरमधुरा पाणिरमधुरा पादो मधुरा नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं भक्तं मधुरं सूक्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं करणं मधुरं धरणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं विंध्या मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीचे मधुरा सलितं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं भोक्तं मधुरं यष्टिं मधुरं शिष्टिं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिं मधुरा सोष्टिं मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं
अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं। गोपाल कृष्ण भगवान की जय। उद्धव जी पधारो आसन पे अब कृष्ण कथा शुरू होते है। उद्धव जी पधारो आसन पे अब कृष्ण कथा शुरू होते है। श्री गणेश जी आए हैं रिद्धि सिद्धि को संग लाए हैं। जल्दी से आसन गान करे अब कृष्ण कथा शुरू होते है। उद्धव जी पधारो आसन पे अब कृष्ण कथा शुरू होते है। श्री शिव जी आए हैं पार्वती जी को संग लाए हैं। जल्दी से आसन गान करे अब कृष्ण कथा शुरू होती है। उद्धव जी पधारो आसन पे अब कृष्ण कथा शुरू होती है। श्री ब्रह्मा जी आए हैं सावित्री जी को संग लाए हैं। जल्दी से आसन गान करे अब कृष्ण कथा शुरू होती है। उद्धव जी पधारो आसन पे अब कृष्ण कथा शुरू होती है। श्री नारद जी आए हैं ऋषि मुनियों को संग लाए हैं। जल्दी से आसन ग्रहण करे अब कृष्ण कथा शुरू होती है। अब कृष्ण कथा शुरू होती है। सच्चिदानंद रूपाय विश्वव्युत्पत्ति हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। श्री गणेशाय नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। श्री सरस्वती देवताभ्यो नमः। मातृपितृदेवताभ्यो नमः। इतर देवताभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। भागवत महापुराण की जय। राधा राणी की जय। पहा आपण कथा सुरू केली। कथा सुरू केल्यानंतर आज 7वा दिवस आला। परीक्षिती राजाला शुक मुनी 7 दिवस कथा सांगत होते। परीक्षिती राजा, नारद मुनी आणि सनत कुमार, शुक मुनी 7 लोक फक्त कथेत होते। स्वर्गातल्या देवांच्या दैवात भगवत लीला ऐकणं नव्हतं। म्हणून आपण मृत्यू लोकात आल्यानंतर भागवताची कथा जर ऐकत असू, आपल्यासारखा भाग्यवान कोणी नाही आपल्याला समजून घ्या। कारण माणसाच्या जीवनामध्ये गेलेलं वय कधी हाती येत नाही, गेलेली वेळ कधी हाती येत नाही। म्हणून आपण जेव्हा जेव्हा सत्संगात बसू तेव्हा तो वेळ अनमोल असतो। प्रपंच करून परमार्थ करणारे अनेक राजे भागवतात दाखवले। आपल्यालाही कुठं प्रपंच सोडा असं सांगितलंच नाही। घरीच राहा, आनंदानं प्रपंचात राहा, मुलं बाळ संगोपन करा। पण हेही करत असताना मी करत आहे, मी करतो असं म्हणू नका। जेही काही आपण कार्य करतो ते देवाकडे सोपवा। खरोखर आपण हाती घास घेतला तो खाऊ शकत नाही, आत श्वास घेतला तो सोडू शकत नाही, आपण काहीच करत नाही। आता आज भागवत कथेचा 7वा दिवस आहे।
भगवंताने आता इकडे हस्तिनापुरामध्ये पांडवांना राज्य मिळवून दिलं. कौरव सगळे निघून गेले. आता तिथं धृतराष्ट्र, गांधारी, विदुराची पत्नी आणि कुंती हे एका खोलीत राहत होते. धर्मराजा, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव दररोज दर्शनाला येत होते. द्रौपदी सुद्धा दर्शनाला येत होती. यांच्या आंघोळीची सोय होती, जेवणाची सोय होती. पण एक दिवस विदुर गेले. सांगितलं, दादा तुम्ही त्या पांडवांना किती त्रास दिला आणि आज ते आपल्याला किती सुखानं जेवण देतात. पण आपण जे जीवन जगू लागलो ना, समजून चाला, त्यांच्या घरच्या पुत्र्यासारखं जीवन जगू लागलो. विदुरानं खूप सारा धृतराष्ट्राला, गांधारीला आणि कुंतीलाही सुद्धा उपदेश केला. आता यांच्या घरचं खाऊन जीवन जगणं बरोबर नाही. आणि एक दिवस रात्रीच्या वेळेस कुंती, गांधारी, धृतराष्ट्र, विदुर आणि विदुर पत्नी तपोवनात निघून गेले. धर्मराजा सकाळी उठला, पाहते दर्शनाला गेला, कोणीच नाही. तेव्हा श्रीकृष्णाकडे निरोप पाठवला, कृष्णा हे लोक कुठं गेले असतील रे. श्रीकृष्ण परमात्मानं सांगितलं, ते परमार्थाकडे गेले, त्यांना धुंडूही नका आणि त्यांच्या परमार्थामध्ये आळा आणू नका. जीवनामध्ये सारं जीवन जगा, पण शेवटचं आयुष्य आहे ना, जगा. आपलं आयुष्य आहे तोपर्यंत जगणे आवश्यक आहे. देवाला मरण मागू नका, कारण आपल्याकडून काय पुण्य घडलं, काय पाप घडलं हे तर आपल्याला माहीतच नाही. आणि आपण देवाला मरण मागितलं, मेल्यानंतर आपल्याला जर वाईट जन्म मिळाला तर आपण देवाला विसरून जाऊ. त्यापेक्षा देवाला आयुष्यही मागू नका. जे आहे ते जेवढं देशील तेवढं देवाला एकच मागा, देवा शेवटच्या श्वासापर्यंत तुझं नामस्मरण आलं पाहिजे. आणि जो शेवटच्या श्वासापर्यंत देवाचं नामस्मरण करते, आपण जर प्रपंचामध्ये घुसघुस करत राहिलो, देवाचं नामस्मरण नाही केलं तर शेवटच्या वेळेस आपली जबान बंद होते, शरीराचे 9 द्वारे बंद होतात. एखाद्याला सांगा तुम्ही राम राम म्हणतो, राम राम म्हणतच नाही, कारण त्याला जीवनभर देवाचं नाव घ्यायची सवय नसते. पडिले वळण इंद्रिय सकळा, भाव तो निराळा. म्हणून आपल्या इंद्रियाला लहानपणापासून देवाचं नामस्मरण करायची सवय लावा लागते. त्याच्यासाठी भाग्यवान मायबाप सुद्धा लागतात आणि समोरचे घेणारे पोरं सुद्धा भाग्यवान लागतात. एखाद्या पोराला किती सांगू द्या, बाबू देवाचं नामस्मरण कर, तो म्हणते माय तुले लागलं ते तू कर, मले लागलं ते मी करतो. कारण त्यांचं संचित नसते. ज्यांचं संचित असते तेच सतसंगात बसतात. संताची संगती अशी आहे, एका क्षणात माणसाचा उद्धार करते. वाईटाच्या संगतीत एका क्षणात माणसाला नरकात जावं लागते. जीवन पाण्याचा बुडबुडा आहे, केव्हा फुटेल सांगता येत नाही. देवाचं नामस्मरण आज करू उद्या करू, आमचं वय काही झालं नाही असं कधी म्हणू नका. मनारे ध्यास धर हरीचा,
मना रे ध्यास धर हरीचा विसरून लक्ष विषयाचे विसरून लक्ष विषयाचे मना रे ध्यास धर हरीचा प्रपंची कोण सुखी झाला न दिसला ऐकिला ऐसा जयाने राम वश केला वंदिती पाय जन त्याचे मना रे ध्यास धर हरीचा मना रे ध्यास धर हरीचा वेळोवेळी मनाला देवाच्या नावाकडे वळवा. प्रपंचामध्ये राहून राहून आयुष्याची बर्बादी होते. प्रपंच करावं लागते नक्की. प्रपंच माणसाच्या जन्मात आल्यावर आवश्यक आहे. वैराग्य घेणं फार थोड लोकांचं आहे. कारण आपण वैराग्यात गेल्यानंतर प्रपंचाकडे जर लक्ष गेलं असेल तर धन ना इकडचा धन ना तिकडचा होते, ना देवाचा ना नरकाचा. त्यापेक्षा प्रपंच करून परमार्थ करा. अनेक साधू संत आपल्याला सांगून गेले. आता इकडे पांडव सुखी राहत होते, इकडे देवाच्या घरी सुख आनंद होता. नारद मुनी वेळोवेळा यायचे. आले एक दिवस नारद मुनी, नारायण नारायण हरे हरे जय जय नारायण नारायण हरे हरे बद्री नारायण नारायण हरे सत्यनारायण नारायण हरे हरे जय जय नारायण नारायण हरे हरे विष्णु नारायण नारायण हरे हरे लक्ष्मी नारायण नारायण हरे हरे जय जय नारायण नारायण हरे हरे जय जय नारायण नारायण हरे हरे. चालला देवाचा प्रपंच. नारद मुनी आले, सत्यभामेकडे गेले आणि सत्यभामेला विचारलं. म्हटलं का हो देव कुठे गेले? म्हटलं असतील एखाद्या घरी. सत्यभामेने चहा पाणी केलं, आरती वगैरे केली आणि नारदाला विचारलं. का म्हणे नारदा, हाच पती जन्मोजन्मी मिळावा याच्यासाठी काय करावं लागेल? नारद म्हटले सोपी गोष्ट आहे. देणे का साधूले दान देऊ. आपण जर एक तीळ दान केला तर आपल्याला भरपूर पुण्य लागते. ब्राह्मणाले दान कर. सत्यभामा म्हटली, हे द्वारका ओलांडून कुठे जाऊ बापा, तुम्हीच तर ब्राह्मण आहे. म्हणजे काय हरकत नाही. तेवढ्या श्रीकृष्ण परमात्मा आले. काय चाललं म्हणे, तुम्हाला नारदाला दान द्यायचं आहे. देवाला मज्जाच पाहिजे होती. देव म्हटलं ठीक आहे. घेतलं सत्यभामेनं हातात पाणी, सोडलं नारदाच्या हातावर. पतिदानं स्वस्तिही. झालं दान देणं. म्हटले देवा, आता सुंदर आंगर काय तो काढून टाक. माझ्यासोबत कपडे घालेल माणूस चालत नाही. फक्त धोत्र आणि पंचास लागेल, जानवं गळ्यात लागेल. देव म्हटले ठीक आहे. मुकुट ठेवला उतरून, अंगावरचे अलंकार ठेवले काढून, पंचा घेतला खांद्यावर. आता रिकामं चालावं लागणार नाही, कारण तुम्हाला दान केलं. घ्या मला विना. घेतला देवानं विना. नारद आता हळूहळू चालू लागले. प्रत्येक बाईच्या दारावर काय चाललं बाई, काय चाललं बाई असं विचारत चालू लागले. एकीनं म्हटलं दुसरीला, मित्रविंदा म्हणाली, कालिंदी देवाच्या अंगात कपडे नाही, नारदाचा विना आटे, देव कुठं चालले ग? काय माहीत बाई. एकीमेकीला विचारलं. ठाम म्हटले. सत्यभामेच्या घरातून निघाले. सत्यभामेला विचारू काय झालं तर. गेल्या दोघी तिघी जणी सत्यभामेच्या घरी. सत्यभामेने सांगितलं मी देवाला दानच देऊन टाकलं.
अहो तुझा एकटीचा पती होता का 16,108 बायकाचा पती तू एकटी कशी काय दान करू शकतं? नारदा उभे राहिले नारद उभे. ह्या गेल्या 5-6 जणी वसुदेव देवकी जोड सांगितलं. पहा म्हटल्या सत्यभामेने कृष्णाला त्या नारदाला दान करून टाकलं. नारदाला त्यांना सेवक म्हणून चालवले. आली देवकी म्हटली का ग बाई, तुझा पती नंतर झाला, माझा मुलगा आधी होता, तुला कोण सांगितलं होतं ग दान द्यायला? म्हटली मला असं वाटते जन्मोजन्मी हाच पती मिळावा. अगं पण माझा मुलगा होता ना, तू मला अगोदर का विचारलं नाही? सत्यभामा आपली मुकीच राहिली. पुढे वसुदेव बाबा आले. सांगितलं काही कसं चुकवलं ग, असं करत असतात काय? आता दिलेलं दान वापस घेता येत नाही. आता तू केलं तर कसं केलं? बलराम दादा आले, रेवतीबाई आल्या. सगळ्यांनी सांगितलं तुझं चुकलं, तुझं चुकलं, तुझं चुकलं. नारद मला कळकळा करू नका, मी काही अजून तुमच्या गावाच्या बाहेर गेलो नाही, द्वारकेच्या वेशेतच आहो. काय करायचं मग? तुम्ही एक काम करा, याच्या भारोभार सोनं मला द्या. आता सत्यभामेकडे दररोज 100 किलो सोनं देणारा मणी होता. तिच्या घरी काही सोन्याची वाण नव्हती. ठसन्न म्हणाली काही कोणाचं काम नाही, मी एकटीच सोडून घेतो, म्या दान केलं मीच सोडून घेतो. मोठे बोलून राहिले, मला मोठे बोलून राहिले. मग आता एक चौक पाहिला आणि त्या चौकामध्ये मोठा तराजू टांगला. एका पारोड्यात देव बसले आणि एका पारोड्यामध्ये सत्यभामेकडचं सगळं सोनं आणलं. पण देवाचं पारोडं उचलेच नाही. सोन्याचं पारोडं वरच्या वरच. नारद म्हटलं एवढ्यानं काय झालं? सगळ्या बायाच्या अंगावर किती मोठं सोनं आहे, काढा ना ते. नवरा पाहिजे तुम्हाला, मग सोनं का काढत नाही? 16,107 बायकांना आपल्या अंगावरचे पूर्ण अलंकार काढले. नारद म्हटला सोनं काही कडजा, पण मंगळसूत्र नका काढू बरं, ते नका देऊ मले. देवकीच्या अंगावरलं, रेवतीच्या अंगावरलं सगळं सोनं काढलं. पारोडं काही, देवाचं पारोडं खाली वर जायच ना, सोन्याचं पारोडं खाली येईच ना. आता काय करावं? आता काय करावं? कायले काळजी करता म्हणे, ते रुक्मिणी आहे, लक्ष्मीचा अवतार आहे. जाना तिच्या घरी. आली एक बाई, तोंड उतरलेलं होतं. म्हटले ताई, आणि तुम्हाला वेसेत चालावं लागते तिथं चौकामध्ये, काय काम आहे ग? म्हणे सत्यभामेनं देवाले दान केलं. नारदानं सांगितलं की बुवा सोनं आणा, सोनं जर या देवाच्या भारोभार मला सोनं दिसन, मी तुमचा देव ठेवून देईन. वास्तविक पाहता नारदाले घर नव्हतं, दार नव्हतं, काय काम होतं सोन्याचं? जशी जशी देवानं बुद्धी दिली तसा तसा नारद बोलत होता. आले रुक्मिणी आईनं काय केलं? आरती काढली, तुळशी जवळ गेली, दर्शन घेतलं तुळशीचं, आणि एक पिकलेलं पान खाली पडलेलं होतं, ते उचललं, आपल्या आरतीत ठेवलं. गेली. गेल्याबरोबर देवाची पूजा केली, देवाला कुंकू अक्षत लावली, नारदाची पूजा केली. नारदाला सांगितलं तुम्हाला माझ्या हातावर पाणी सोडावं लागेल, तुझा पती तुला वापस दिला म्हणून. म्हटले ठीक आहे. ते तुळशीचं पान घेतलं, सोन्याच्या पारोड्यात ठेवलं. सोनाचं पारोडं खाली गेलं, देवाचं पारोडं वर आलं. देवाचं पारोडं वर आलं तसंच नारदानं रुक्मिणीच्या हातावर पाणी सोडलं. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. देवाला दान दिलं. आता इकडे
सोन्याचं पारं जसं खाली आलं तसं ते म्हणे माली एकदाणी घेतो, ते म्हणे माझी तांदळी पोत घेतो, ते म्हणे मला मुळक्या घेतो, ते म्हणे माझी नथ घेतो. एवढे अलंकार होते. देवाच्या घरी संपत्तीच एवढी होती. सगळे अलंकार त्याचे लागले. भांडणं रुक्मिणीबाईंना हात धरला. श्रीकृष्ण परमात्माला नारद मुनीला घरी घेऊन आली. नारदाचे पाय धुतले, जेवणाची तयारी केली. जेवण झाले, यायची लागले त्या सोन्यासाठी भांडणं. ते म्हटले माझं, ते म्हटले माझं. म्हणून जीवनामध्ये आपल्याजवळ संपत्ती असावी, पण ज्या संपत्तीचा दुरुपयोग होत असेल अशी संपत्ती काहीच कामाची नाही. संपत्ती सुद्धा भाग्यवान लोकांकडेच असते. अगोदरल्या काही जन्माचं पुण्य असते तेव्हा त्यांच्याकडे लक्ष्मी स्थिर राहते, पण तिलाही सुद्धा मानानं वागवावं लागते. सत्यभामेला एवढं वाटलं होतं की मीच एकटी देवाला सोडतो, माझ्या वडिलाचं खूप धन आहे, पण माझं म्हणू नका. जीवनात आल्यावर आपलं काहीही नाही, काहीही नाही. शरीर सुद्धा आपलं नाही, मग घरदार कसं असेल. नको नको मना गुंतू माया जाळे, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची बाहुली पडेल का जेव्हा, सोडवे ना तेव्हा माय बाप. सोडवे ना बंधू पाठचे बहीण, सेजीचे कामे ना दूर राये. सोडवे ना राजा देशीचा चौधरी, आणि कसोय रे भले भले. तू का म्हणे तुझं सोडवे ना कोणी, एकाच्या कृपाने वाचोनिया. एका देवाशिवाय कोणी नाही, आणि आपण कधी जाऊ हे कोणालाच माहीत नाही. काळ आपल्या सोबतच असतो. आता नारद आपले जेवण खाऊन केलं, चालले गेले. देव आपल्या आपल्या घरी सुखानं नांदू लागले. रुक्मिणीचा भाऊ होता रुक्मया. त्याला असं वाटलं जाऊ द्या, झालं गेलं, पार पडलं, भांडण निभलं. म्हणून रुक्मयाने आपली नाथ होती ती अनिरुद्धाला दिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. हा अनिरुद्ध मदनाचा मुलगा होता. बाणासूर नावाचा एक राक्षस होता. एवढं तप केलं शंकराचं, एवढं तप केलं, भोलेनाथ झाले प्रसन्न. काय पाहिजे सांगितलं, काहीच नाही पाहिजे, 1000 हात पाहिजे. म्हटलं ठीक आहे बोल. भोळ्यानाथानं 1000 हात दिले. आता हा शत्रूवर चालून गेला. शत्रू सोडीन तर किती बाण सोडीन. 2 हातानं फक्त एकच बाण सुटते. याच्या 1000 हातानं 500 बाण सुटत होते. तेव्हा हा आता बलवान झाला, पृथ्वीवर हाहाकार केला. शेवटी एक दिवस शिवशंकराकडे गेला. म्हटले देवा, मला आता कोणीच हटवत नाही. म्हटल्याकडे तो वरच तसा मागितला. नाही नाही, तुम्ही एक काम करा, तुम्हालाही 10 हात आहेत, 5 तोंड 10 हात, तुम्ही माझ्याशी लढाई करा. तो म्हटले अरे मूर्खा, तू मला वर मागितला, मी तुला वर दिला, आणि मी तुझ्याशी लढाई करून तुझे हात तोडू, दिलेल्या वस्तूचा दुरुपयोग मी कशासाठी करू, मी नाही करणार.
म्हटले देवा, पण या हाताचं मला ओझच झालं, मला हे हात तोडणारा वीर भेटला पाहिजे. ठीक आहे, आता काय करायचं? सांगितलं, ज्या दिवशी तुझ्या डोक्यावरचा मुकुट खाली पडेल आणि तुझ्या सिंहासनाचा ध्वज खाली पडेल, त्या दिवशी तुझा शत्रू जन्माला आला समजून चाल. तुझा शत्रू लढाईला तयार झाला समजून चाल. ठीक आहे. देवाला अनिरुद्ध नावाचा नातू होता, दिसायला खूप सुंदर होता. ज्या कुळाचारामध्ये दिसायला सुंदर असले त्या कुळाचारात सुंदरच असतात, खूप जन्माला येत नाही. जणू काही देव छापेच ठेवून देत असते, एकाच्या ना एकाच्या चेहऱ्यावर एक ना एक झाल्याशिवाय राहत नाही. आत्याच्या होईल, मामाच्या होईल, मावशीच्या होईल, आईकडच्या आबाजीच्या होईल, मामाच्या चेहऱ्यावर होईल, पण तो कोणाचा ना कोणाचा कुटुंबातला चेहरा घेऊन येत असतो. थोडाफार फरक असेल पण चेहरा कुटुंबातलाच असतो. देवच चांगले होते. देवाचा पोरगा मदन होता आणि मदनाला अनिरुद्ध नावाचा मुलगा झाला. खूप दिसायला सुंदर होता, चांगला 22 वर्षाचा झाला. ही बाणासूर होता, याला मुलगी होती, तिचं नाव होतं उखा आणि तिच्या सखीचं नाव होतं चित्ररेखा. खूप लाडकी होती उखा, एवढी लाडकी होती की तिला ऊन म्हणजे काय माहीत नव्हतं. एक दिवस उखा झोपी गेली आणि तिला झोपीमध्ये असा सुंदर मुलगा दिसला. तो आला आणि लग्न लागलं, पतीसारखा आपल्याशी व्यवहार करू लागला, एवढं स्वप्न दिसलं. सकाळी उठली, लहानसं तोंड झालेलं होतं. चित्ररेखेने विचारलं, का ग, काय झालं तुला? म्हटली, बाई, रात्री माझ्या स्वप्नामध्ये असा पुरुष आला, खूपच सुंदर होता. फक्त आलाच नाही तर माझं आणि त्याचं लग्न सुद्धा झालं आणि तू माझ्याकडे पतीसारखा व्यवहार करू लागला. म्हटली, एवढ्याच गोष्टीचं काय टेन्शन घेतं? तिथं राजवाडा होता. लगेच रंग आणले, ब्रश आणला. म्हटले, मला स्वर्ग, मृत्यू, पाताळ तिन्ही लोकांचं चित्र काढता येते. घेतला पेन, काढलं चित्र गणपती बुवाचं. माय 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 माय, असा मोठ्या पोटाचा नव्हता हो बाई. दुसरं चित्र काढलं, शिवशंकराचं काढलं. असा म्हाताराही नव्हता, हा तर खूप म्हातारा आहे. तिथून ब्रह्मदेवा चित्र काढलं. म्हटलं, 4 तोंडाचा नव्हता. इंद्राचं काढलं, चंद्राचं, वरुणाचं, सगळ्यांचे चित्र काढले. यम धर्मापर्यंत, यमपुरीपर्यंत चित्र काढले. उखा म्हटली, नाही बाई, यात एकही नाही. नंतर पाताळात गेली. बलिराजाला काढलं, बलिराजाची पूर्ण सेना काढली. असे नव्हते बाई. आता पृथ्वी आली आणि 56 देशीचे राजे काढले. 56 देशाचे राजे, त्यांचं सैन्य काढलं. असंही नव्हता. शेवटी आता द्वारका काढायला सुरुवात केली. काढले आबाजी वसुदेव आबा, काढले, पाहिलं. म्हटले, बाई, आहे ते यांच्या कुळातला पण हे खूप म्हातारे वाटतात. नंतर बलराम दादा काढले, नको नको, यांच्याच कुळातले पण हे जरा म्हातारेच वाटतात. नंतर श्रीकृष्ण परमात्मा काढले, म्हणे बाई सासऱ्यासारखे वाटतात. नंतर मदन काढला. म्हटले, हे सासऱ्यासारखेच वाटतात. आता काढला अनिरुद्ध. जसा अनिरुद्ध काढला तसं उखेनं खाली मान घातली. खाली मान घातल्यानंतर आता चित्ररेखेनं ओळखलं. म्हणे, एवढीच गोष्ट, एका रात्री त्याला मी तुझ्याकडे आणून देतो, जरा कर आंघोळ वांघोळ, जेव. तिनं आंघोळ पांघोळ केली, जेवण वगैरे झालं. दिवसभर शांततेनं बसल्या. संध्याकाळ झाली.
चित्ररेखा निघाली आली तर कुठपर्यंत, द्वारकेपर्यंत आली. पण तिथं द्वारकेला सुदर्शन चक्र फेरा घालत होतं. एका निमिषाला 100 चक्रा होत होत्या. आता जायचं कसं? तेवढ्यामध्ये नारद मुनी आले. नारायण नारायण हरे हरे, जय जय नारायण नारायण हरे हरे, हरे 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 हरे, हरे 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 हरे, जय जय नारायण नारायण हरे हरे, जय जय नारायण नारायण हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आले नारद मुनी. म्हटले का ग चित्ररेखा, कुठं चालली? म्हटली द्वारकेत. जाऊ शकशील का तू? नाही ना नारदा, इथंच तर खटकलं. हे सुदर्शन मला जाऊच देत नाही. सांग म्हणे सुदर्शनाला, तुला तुझ्या गुरुची आण आहे. आणि सुदर्शनाचे गुरु नारद मुनी होते. चित्ररेखेनं म्हटल्याबरोबर सुदर्शन थांबलं, गेली आणि पलंगासह अनिरुद्धाला उचललं. रात्र 12 वाजले, नाही तर 12 वाजता पलंग घेऊन उखेच्या महालात आली. पलंग खाली ठेवून दिला आणि चित्ररेखा बाहेर निघून गेली. तरुण वय होतं, 22 वर्षाचं. कशाला दिवस निघेपर्यंत चेव येते. पहाट झाली. अनिरुद्धाला जाग आली. जाग आल्यानंतर पाहते तर आपण आहो कुठं. कावरा बावरा बघू लागला. तेव्हा उखा समोर गेली आणि तिने झालेली सगळी कथा सांगितली. अनिरुद्ध म्हणाला, आम्ही क्षत्रिय आहोत. तू असं लपून छपून आणलं. आता एक तर तू बाईची जात आहेस. म्हटली, जे झालं ते चांगलं झालं. ठीक आहे. आता चित्ररेखेलाच फक्त माहीत होतं की उखीच्या महालामध्ये अनिरुद्ध आहे. बाकी कोणालाच माहीत नाही. असं करता करता उखेला सुद्धा गर्भ राहिला. उखेला गर्भ राहिला आणि एक दिवस हा बसलेला होता. त्या ठिकाणी बाणासुराच्या डोक्याचा मुकुट खाली पडला आणि सिंहासनाचा ध्वज काढली पडला. तेव्हा आता बाणासुरानं मोठ्यानं आरोळीच केली. कोण आहे असा शत्रू? त्यानं माझ्या समोर यावं. अनिरुद्ध सुद्धा क्षत्रिय कुळातला होता. अनिरुद्धानं एकदम माळून खाली उडी मारली. तेवढ्यामध्ये नारद मुनी द्वारकेत गेले. नारायण नारायण हरे हरे, जय जय नारायण नारायण हरे हरे, हरे 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 हरे, हरे 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 हरे, जय जय नारायण नारायण हरे हरे, जय जय नारायण नारायण हरे हरे. वसुदेव बाबा रस्त्यातच बसलेले मोठे. म्हटले, का हो तुम्हाला काही काळजी आहे का? किती नातू आहे, किती पंतू आहे, काही टेन्शन आहे का तुम्हाला? म्हटले नाही. त्याचे वडील आहेत, मोठे वडील आहेत, तर आम्हाला काय गरज पडली? तेव्हा अहो म्हटले, तुमचा अनिरुद्ध नावाचा नातू आहे, तो फसलेला आहे, त्याच्याशी लढाई चालली. बलराम दादा आता निघाले. बलराम दादानं आपला रथ काढला. श्रीकृष्ण परमात्मानं आपला रथ काढला. मदनानं आपला रथ काढला. 56 कोटी यादव आता आले बाणासुराच्या नगरीवर. तोपर्यंत बाणासुराची आणि अनिरुद्धाची लढाई चालली होती. जसे द्वारकेतले लोक आले तसा आता बाणासुरानं शिवशंकराची प्रार्थना केली. शिवशंकराला बोलावलं. शिवशंकर आले. बराबरीचे एकमेकाच्या समोर लढाई करण्यासाठी झाले. वीरभद्रासमोर बळीभद्र झाले. श्रीकृष्ण परमात्मा समोर शिवशंकर झाले. आता खरोखर ते दोघ जण एकच आत्मा होते. जीव आणि शिव एकच आत्मा होते. ते खरंच लढाई करत होते काय? फक्त
बाणासुराला दाखवत होते की आम्ही लढाई करून राहिलो. इकडे या अनिरुद्धाला रथ दिला, शस्त्र दिले आणि अनिरुद्धाने एक एक करून बाणासुराचे 998 हात तोडले. 998 हात तोडले. तेव्हा श्रीकृष्णानं विजयी हो विजयी हो विजयी हो 3 वेळा म्हटलं. आता अनिरुद्ध थांबला. 2 हात राहिले. शिवशंभूने सुद्धा पाहिलं, चांगल्या नजरनं पाहिलं. एवढा रक्तबुंबाट झालेला बाणासूर चांगला झाला. 2 हात राहिले. शिवशंकरानं सांगितलं, झाले रे बाबा तुझ्या मनाची समाधानी, तुझे हातच तोडायचे होते ना. 2 हात ठेवले. आता त्या ठिकाणी लग्न सोहळा झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. कारण ही पार्टी आता पोरीची होती. या ठिकाणी शिवशंकरानं सांगितलं, तुला जे पाहिजे होतं ते झालं ना, तुझे तुटले ना हात, चल आता लग्नाची तयारी कर. लग्नाची तयारी केली. उखेचं लग्न अनिरुद्धाशी लावून दिलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. उखेला अनिरुद्धाला घेऊन श्रीकृष्ण परमात्मा, बलराम दादा, 56 कोटी यादव घरी आले. आनंदानं संसार चालला. पण त्या संसारामध्ये अनेक लोकांना गर्व आलं. गरुडाला असं गर्व आलं, ज्याच्या पोटामध्ये ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड नायक असा भगवंत आणि त्याची पत्नी, दोघांनाही मी पाठीवर वागवतो. आता आपण जेव्हा लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा लक्ष्मीची आणि नारायणाची पूजा करायची असते. सर्वसाधारणतः मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण लक्ष्मीची पूजा करतो, तेव्हा लक्ष्मीची नारायणाची पूजा करावी लागते. जेव्हा आपण ताटामध्ये किंवा पाटावर लक्ष्मी काढतो, चतुर्भुज काढावी लागते आणि नारायणासह काढावं लागते. समजा साधारण आपल्या घरी कोणी आलं, आता उद्या आपल्या घरी कार्यक्रम आहे, आपण गेलो, एखाद्या बाईला सांगितलं, बाई उद्या आमच्या घरी कार्यक्रम आहे, ये जो. ते किती वेळ येत नाही, घरचे सगळे काम आटपवते, बरोबर येते जेवणाच्या वेळेवर. जेवली नाही, बाई आमच्या घरी ते घरी आहेत, चालली. आमच्या घरी ते घरी आहेत, चालली. लक्ष्मीची एकटीची पूजा केली तर लक्ष्मीला घरी जायची घाई असते. समजा आपण आता रात्री आपल्या घरी जोडपं आलतं, दोघंही बरोबर होते, थोडा वेळ शांततेनं बसले, चांगल्या गोष्टी केल्या, तेव्हा जेव्हा आपण व्रत करतो त्यावेळेस लक्ष्मी नारायणाची पूजा करायची असते आणि चतुर्भुज 2 जणांची आकृती काढायची असते. जसा पती संग असला तर बाई स्थिर राहते. आणि एक विशेष आहे, देवाचं वाहन आहे गरुड आणि लक्ष्मीचं वाहन आहे घुबड. जेव्हा आपण दोघाईले बोलावू तेव्हा मोठी गाडी काढून येतील आणि एकटीला जर बोलावलं ना तर आपली स्कूटी काढते, बसली घुबडवर, चालली येते. आली लक्ष्मी पण आपल्याला उल्लू बनवून चालली जाते. म्हणून कधी पूजा करताना, दिवाळीला करा, कुठेही पूजा करा, पण लक्ष्मीनारायणाची दोघांची पूजा बरोबर करावी लागते. आता या गरुडाला एवढं गर्व झालं, ब्रह्मांड नायक परमात्मा, त्याची पत्नी, दोघांना घेऊन मी भरारी घेऊ शकतो. देवाला सगळं काही सहन होते, पण अहंकार नाही सहन होत. एवढंच नाही,
बलराम दादाला एवढं गर्व झालं, आम्ही आता कोणालाही जिंकू शकतो. एवढंच नाही, सत्यभामेला एवढं गर्व झालं, माझ्यासारखे कोणी पाहिले सुंदरच नाही. 56 कोटी यादव होते, त्यांनाही गर्व झालं होतं. देवाला वाटलं काय करावं आता, यांचं गर्व कसं हरण होईल. नारदाले बोलावलं, सांगितलं, नारदा दक्षिण दिशेला सेतू बंद आहे, त्या ठिकाणी हनुमंतराय रामाचं भजन करत आहेत. तुम्ही एक काम करा, हनुमंताले द्वारकेकडे पाठवा. नारद म्हटला ठीक आहे. निघले नारायण. नारायण नारायण हरे हरे, जय जय नारायण नारायण हरे हरे, हरे 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 हरे, हरे 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 हरे, जय जय नारायण नारायण हरे हरे, जय जय नारायण नारायण हरे हरे. निघाले नारद मुनी, आले रामेश्वराच्या ठिकाणी. त्या ठिकाणी हनुमंतरायाचा जप चालला होता. श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम जय राम जय जय राम. आता नारद मुनी पाठीमागं उभे राहिले आणि नारायण नारायण हरी म्हणू लागले. हनुमंतानं मागं पाहिलं. काय हो म्हटले, माझ्या जपात अडथळा करून राहिले. नारद म्हटला, मी तुम्ही करून राहिले म्हणे. असं कसं? अरे म्हटले, आज द्वापार युग आहे, तुझा राम होता त्रेतायुगात. जुनी कोणती गोष्ट लोकांना पटत नाही, नवीन गोष्ट पटते. म्हणून मी माझ्या देवाचं नाव घेतो. म्हणे तुझ्या देवाचं नाव तर त्याही अगोदरचं जुनं आहे, पण म्हणे नवीनच आहे. काय म्हटले हनुमंता, किती दिवसापासून इथं बसले, त्रेतायुगापासून द्वापार युगाला. मग काय करायचं? अहो जरा फिरून फारून पहा, हिंडून फिरून पहा. हनुमंतरायाच्या लक्षात आलं, खरंच लेखाचं आपण जेव्हा राम अवतार संपला तेव्हापासून आपण याच ठिकाणी राम भजन करत राहो. भजन कुठेही केल्या जाईल, पण एकदा द्वापार युगाची हवा पाहूनच येऊ. म्हणून हनुमंतराय निघाले आणि उडत 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 आले तर द्वारकेतच आले. आले, गोमती नदीची आंघोळ केली, शेपटीचं आसन केलं, त्याच्यावर बसले आणि जप चालू केला. श्रीराम जय राम जय जय राम. आता या द्वापार युगातल्या लोकांनं असं बोलणारं वानर पाहिलं नव्हतं. यमुनेवर आले होते काही गवळी आंघोळ करायला, गेले. अरे बापरे, वानर आहे, देवाचं नाव घेऊन राहिलं. एकमेकाशी बोलू लागले. तेवढ्यामध्ये हनुमंतरायाने जप केला, मानस पूजा केली. जीवनात आल्यानंतर जास्त नाही पण 5 मिनिटं तरी मानस पूजा करायची असते. मानस पूजा कशाला म्हणतात? आपल्या देहातला देव बघावं लागते, त्याला मानस पूजा म्हणतात. एकदा देव आपल्या देहात आहे खात्री झाली, उद्या सकाळपर्यंत तरी तुम्ही पाहिलं, नाहीतर आपली खात्री झाली की देव आपल्या हृदयात आहे. एका जनार्दने पूर्ण कृपेने हरी साठवला अंतरी. देवाला आपल्या हृदयात साठवावं लागते. आता हनुमंतरायाचा तर हृदयात रामप्रभू होते, सीतामाई होत्या, लक्ष्मण सुद्धा होते. कारण त्यांना त्या तिघावर एवढं प्रेम होतं आणि त्यांचं सुद्धा हनुमंतरायावर भरपूर प्रेम होतं. हनुमंतरायानं मानस पूजा केली, डोळे उघडले, पाहतात तर खूप सारे लोक जवळ होते. म्हटले, का हो, हे गाव कोणाचं आहे? कधी कधी बोलताना अशी सुख होते
की त्या चुकीला दुरुस्त करायला लय वेळ लागतो. आधी यांनी सांगायचं होतं की बुवा श्रीकृष्ण इथला राजा, ही द्वारका नगरी आहे ना, हे बोले रामाचं गाव आहे. म्हटले माझा राम तर त्रेतायुगात गेला. रामानं सांगितलं मी चाललो आता हनुमंता, तुला फक्त मानस पूजा करशील तेव्हाच भेट देईल. आणि राम कसा काय आला इथं? एक नाही, दोन नाही, 100-200 लोक होते. सगळे तेच म्हणू लागले आमच्या रामाची नगरी, आमच्या रामाची नगरी. हनुमंतरायानं सांगितलं सटकनी जा आणि पटकनी तुमच्या रामाला सांगा की ते नाव बदल, नाही ते नगरी उचलून समुद्रात टाकून दे. लोक आता गेले. हनुमंतराय उठले. त्या ठिकाणी श्रीकृष्णाची पुष्पवाटिका होती, फुलं होते, फळं होते. हनुमंतराय उडी मारली, गेले त्या वाटिकेमध्ये आणि फळं खायला सुरुवात केली. फळं खाल्ले खाल्ले, झाडं हलवायला सुरुवात केली. आता हे राखणे होते, ते राखणे आले आणि हनुमंतरायाला मारू लागले, गोफांचे गोटे मारू लागले. पण हनुमंतराय वज्रदेही होते, त्यांच्या गोट्याचा काहीच फायदा झाला नाही. हनुमंतरायानं गंमत पाहिली. जे शेपटी धरले, शेपटीत पकडलं, दब्बत तिथंच जमिनीवर 1-2 वेळा त्याला आपटलं. जे शेपटी फिरवली की डायरेक्ट ज्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्माची सभा भरली होती त्या सभेच्या महाद्वारात हे दोन्ही राखणे येऊन पडले. काय झालं? 4 नौकर आले, उचललं, देवाजवळ नेलं, सांगितलं देवा काय सांगाव, असं वानर आलं, एवढं मारलं त्याला, पण त्याला तर काही लागलंच नाही. पण आम्हाला तिथून ठोकून मोकळं केलं. देवाला काय माहीत नव्हतं. पण म्हटले गरुडा जाहो तेवढ्या वानराले मारून या बरं. गरुडाला एवढी घमेंड झाली की मी एवढा माणूस आणि मला हे काम सांगितलं. प्रपंचामध्ये ताकदचं, पैशाचं, स्वरूपाचं, संपत्तीचं कशाचं गर्व करता कामा नाही. देव म्हटले गरुडा हे काम तुमच्या जोगं नाही, कारण की तुम्ही मोठे माणसा. पण मला असं वाटते लय लोक पाठवल्यापेक्षा, 56 कोटी यादव पाठवल्यापेक्षा तुम्ही जा आणि पावर काय आहे तर वानर जा. गरुडानं छाती काढले, भारकनी उडी मारली, आला इथं, भरारी घेतली, आला इथं. हनुमंतराय तिकडे तोंड करून बसेल होते. हा पाठीला टोचण्या मारू लागला, इकून टोचण्या तिकून टोचण्या मारू लागल्या. हनुमंतराय वज्रदेही होते, चोच थकून आली. शेवटी आता हा गरुड पुढच्या भागाला यायला लागला. तेव्हाच हनुमंतरायानं शेपटीत धरला, गर्र फिरवला, जे फेकला, श्रीकृष्ण परमात्मा बसेल होते की देवाच्या मांडीजवळच पडला. अंग रक्तानं भरलेलं होतं. असा पडला, बेशुद्ध पडला. देवानं अंगावर हात फिरवला. म्हटले याले म्हणतात माणूस. एकटाच गेला, वानेर मारून आला. गरुडाच्या डोळ्यात आसू आले. गरुड घालू लागला. तेव्हा म्हणे उभा नका बोल बापा, काय झालं? मारलं नाही का त्या वानराला? देवा आता तुम्ही बोलूच नका ना. तुम्हाला माझी जर जिरवायची होती इथंच तुम्ही मला 2 गोष्टी सांगावं लागत होत्या. का त्या एवढा वानराचा मार खायला लावला? तो वानर कोणालाच अटपणारा नाही. असा कसा वानर आहे बापा, कोणाला अटपत नाही. बलराम दादा म्हटले मी जातो. देव म्हटले हा सांगू राहिला ना गरुड तो कोणाला अटपत नाही. 56 कोटी यादव सगळी जहा गेले. एक म्हणते काय, दुसरा म्हणते काय, गोटे मारत. हनुमंतरायानं कवठाचं झाड लावलं होतं. भरपूर कवठं पडलेले होते.
मोठमोठे फळं होते. कोणी बाण मारायचं, कोणी कवठं मारायचं फेकून. आता ते 56 कोटी होते. बलराम दादानं आपला नांगर उचलला. जसा नांगर उचलला, हनुमंतरायाच्या इकडे गेला. हनुमंतरायानं जो नांगरचा बगलीत दाबला. आता हे झाडावर होते, बलरामदादा खाली होते. बलरामदादाच्या हाती एक टोक होता. जे त्या टोकाले लमकले बलरामदादा ना खाली पाय पुरायचे. हातचा नागर सोडतो तर खाली पडतो. नागराले धरून राहतो तर माझे किती हाल होऊन राहिले. 56 कोटी यादवांना सांगितलं, अरे मला काढा याच्या तावडीतून. हनुमंतराय ते नागराची तोक वर करत होते, खाली आणत होते, वर करत होते, खाली आणत होते. बलरामदादा आता गर्वरहित झाले. 56 कोटी यादव म्हटले, वानरा काय तुला वाटते आमच्या कृष्णानं हे केलं, आमच्या कृष्णानं ते केलं, आमच्या कृष्णानं ते केलं. तेव्हा कृष्ण परमात्माचं नाव घेत होते. वानर म्हटलं, का रे, आमच्या कृष्णानं हे केलं, आमच्या कृष्णानं अगासूर मारला, आमच्या कृष्णानं कंस मारला, आमच्या कृष्णानं कालिया मारला, आमच्या कृष्णानं शिशुपाल मारला. तुम्ही काय केलं सांगा ना. सगळे चुपचाप झाले. हनुमंतरायानं काय केलं, आपली शेपटी एवढी वाढवली, 56 कोटी यादवाची मोडी बांधली. आणि ज्या ज्या लोकांना घमंड आलीशीन त्या लोकांना द्वारकेतून जाऊन घरातून काढून आणलं. आणि ते मोडी नेली समुद्रात. आपण झाडावरच बसेल. 8 डुबवायचे. सांगा तुमचं म्हणणं काय आहे. नाही वानरा तुला शरण आलो. आणखीन डुबवायचे, आणखीन वर काढायचे, आणखीन डुबवायचे, आणखीन वर काढायचे. असं करता करता सगळे थंडे झाले आणि शरण आले. वानरा आम्ही तुला शरण आलो, सोड आम्हाला. सोडलं, सगळे गेले. आता 56 कोटी यादव त्या सभेतून गेल्यावर सभेत कोण उरलं होतं. फक्त उद्धव. उद्धवाला खूप ज्ञानाचं गर्व होतं. 56 कोटी यादव आले. म्हटले, कृष्णा नाही अटपत गळ्या तो वानर कोण आले. देव म्हटलं, असा कसा आहे बाप्पा वानर. देवानं सांगितलं उद्धव आले. उद्धवा जा बरं तुम्ही. उद्धव म्हटला, कृष्णा काहून मी फजित करत रे. एवढ्या मोठ्या लोकांना जो वानर अटपला नाही तो मला अटपीन काय. म्हटले अटपते, पण या ठिकाणी लीनता घ्यावी लागेल. ए वानरा म्हणायचं नाही. सगळे गेले, सगळ्यांनी ए वानराच म्हटलं. तुम्हाला आता काय म्हणायचं आहे. राम राम म्हणायचं आहे. म्हणून कोणाच्या समोर गेलो अशी जय हरी करा, राम राम करा, जय श्री म्हणा, जय श्रीकृष्ण म्हणा. लीनता घ्या. आता गेला उद्धव आणि सांगितलं तो वानर राम राम म्हटल्याबरोबर राम राम करीन, तुझ्याकडे बघीन तर तू काय सांगशील. म्हटलं काय सांगू. सांग म्हटले, तुझ्या रामाने तुला बोलावलं. म्हटलं का हो, या ठिकाणी राम नाही दिसला तर तो वानर मला जीवच घेईन. जीव ही अशी वस्तू आहे सगळ्यांना जगापेक्षा प्यारी आहे. देव यांच्यात राहत होते, पण यांच्या कल्पनाच नव्हती की देव देव आहेत, कृष्ण म्हणूनच ओळखत होते. हे उद्धव निघाला, हळूहळू चालू लागला. आला आता या वाटिकेजवळ. हनुमंतराय तिकडे तोंड करून श्रीराम जय राम जय जय राम म्हणत होते. जसा उद्धव गेला सांगितलं राम राम. बाप रे, रामाचं नाव ऐकल्याबरोबर हनुमंतरायानं तोंड केलं आणि राम राम केला. का म्हटलं, कसे आले तुम्ही. तुमच्या रामानं बोलावलं. आता तिथं तर राम लागेल म्हणून श्रीकृष्ण परमात्मा आता राम झाले, लक्ष्मण आता बलराम दादा झाले. आणि सत्यभामेला अतिशय स्वरूपाचं गर्व होतं. सत्यभामेला सांगितलं, जा रे सत्यभामेला म्हणा
की बा तुले सीताहून बोलावलं. एवढं गर्व वाढलं बाईचं की 16,107 बायका सोडून मला सीता व्हायला सांगितलं. जा लुगडं नेसली की नाही मागून घातल्या मिऱ्यान पुढून घातला काष्टा, चोळी घातली उलटी अंगात, तोंडाले लावायचं काही स्क्रीम होतं ते केसाले लावून दिलं, डोळ्यात घालायचं काजळ सगळ्या गालाले बोट वळले, ह्या एवढी मोठी हळद लावली भंडार, कुंकू लावायचं काम नाही, हातातल्या बांगड्या फोडून टाकल्या, निघाली आली सभेकडे. सभेकडे आल्यावर लोक हसतातच, सगळे लोक हसू लागले, सगळे लोक हसू लागले. हिला वाटलं काय झालं बुवा. श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात पारे हे आलं शिमग्याचं सोंग. आणखीच लोक हसले. हे म्हटले का हो तुम्ही सीताहून बोलावलं. म्हटले आरशात तोंड पाहिलं आरशात तोंड, धावतच निघाली. तेवढ्यामध्ये एक दूत पाठवला रुक्मिणीकडे, सांगितलं आई तुम्हाला सीताहून बोलावलं. तेव्हा आई अगोदर सीता झाल्या होत्या, वनात राहत होत्या. अलंकार सगळे काढून टाकले, डोक्याला फुलं, हातामध्ये फुलं, कमरेमध्ये फुलाचे हार, गळ्यामध्ये फुलाचे हार, सुंदर असं फुलाचंच ब्लाऊज आणि फुलाची साडी नेसून आता हातात आरती घेऊन रुक्मिणीताई मंडपात आल्या. राम लक्ष्मण सीता पाहून 56 कोटी यादव तर घाबरून गेले. एवढं सुंदर रूप कुठलं असेल. तेवढ्यामध्ये उद्धव पुढे चालत होता, हनुमंतराय माग चालत होते. उद्धव हनुमंतरायाला पाहत नव्हता, कारण की मारते का आपल्याला पुढची भीती वाटत होती. राम जर दिसले नाही तर हा आपल्याला मारूनच टाकते. जसे सभा मंडपाच्या दारात आले तसे राम प्रभू दिसले. उद्धवाला तेवढाच आनंद झाला. हनुमंतराय जसे आले आणि राम रूप घेतलेले श्रीकृष्ण परमात्मा महाद्वारात गेले. दोघांना एकमेकाच्या हृदयाशी लावलं. हनुमंतराय डोळे लावत होता तेव्हा राम दिसत होते, डोळे उघडत होता तेव्हा कृष्ण दिसत होते. एक नाही 10 वेळा 15 वेळा झालं. शेवटी हनुमंतरायानं नमस्कार केला. देवा हे काय आहे. सांगितलं हनुमंता आता त्रेतायुग नाही द्वापार युग आहे. द्वापार युगामध्ये मी श्रीकृष्णाचा अवतार घेतलेला आहे. आता आलेस तर आमच्याकडे राहा. हनुमंतराय म्हटले ठीक आहे. आता जसेचे तसेच श्रीकृष्ण परमात्मा, बलराम दादा, रुक्मिणी आई झाले. हनुमंतराय 5 दिवस द्वारकेत राहिले. स्वयंपाक झाला. 16,107 बायकाने ताटं आणले. हनुमंतराय जेवण करू लागले. काहीच नाही. हनुमंता भूक झाली नाही भूक राहिली. ह्या बाया कंटाळून गेल्या. 5 दिवस पण हनुमंतरायाची भूक झाली नाही. शेवटच्या दिवशी रुक्मिणी आईनं पुरणपोळ्या केल्या. पुरणपोळीला तूप लावलं, चिंचवणी केलं, कढी केली, वडे केले, भजे केले. ताट घेऊन आता आल्या, पण येताना एक तुळशीचं पान आणलं. हनुमंतरायाला पाला खायची सवय होती. आता पहिल्यांदा पान उचललं. जसं पान तोंडात टाकलं तशी हनुमंतरायाची भूक झाली. रुक्मिणी आईनं जो स्वयंपाक आणला होता तो आता सगळ्यांना वाटून खाल्ला. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवाचा प्रसाद सगळ्यांनी वाटून खायचा असते, पण हनुमंतरायानं एक अट घेतली. म्हटले देवा जाताना तरी एकदा मला राम रूप दाखवा. राम लक्ष्मण सीता झाले आणि गोमती नदीपर्यंत हनुमंताला सार करायला आले.
हनुमंतरायानं उड्डाण घेतले, हनुमंतराय निघून गेले. आपल्याला एवढी कथा सांगायचं एकच तात्पर्य आहे, माणसाले गर्व तर होतेच, पण देव माणसाचं गर्व जिरवल्याशिवाय राहत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधा रमण हरे गोविंद जय जय. राधा रमण हरे गोपाल जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय. राधा रमण हरे गोविंद जय जय. राधा रमण हरे गोपाल जय जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पहा, आपण आता कथा सांगून गेलो. शापित फुटाणे सुदामानं खाल्ले. सुदामा ब्राह्मण तर होताच होता, पण याच्या इकडे आता 18-20 दारिद्र्य आली. भीक मागायला जात होता, भीक मिळत नव्हती. 2 मुलं होते, 1 मुलगी होती. सुदाम पत्नी होती. एक दिवशीच्या मनात आलं, म्हटले का हो, तुम्ही तर म्हणता तुमचा मित्र श्रीमंत आहे, श्रीमंत आहे, जाना एक दिवस तिकडे. सुदाम म्हटला, अगं जे दैवात असलं ते भोगायला लागते, त्याच्याकडे जाऊन काय मागू त्याला. आपण ब्राह्मण आहोत. ब्राह्मणे असं आहेत, किती संपत्ती असली तरी त्यांचं मन समाधान नाही. म्हटले ठीक आहे, जा जा म्हटले. अहो मी जाईन, पण कुठं गेलं, हाताशी काहीतरी न्यावं लागते. मित्राच्या भेटीला चाललो, त्याचं लग्न झालं, त्याच्या पत्न्या येतील, पोरं असतील, काहीतरी पाहिजे. म्हणून तिनं 3 मुठा पोहे एका मडक्यात होते. आपल्या घरात जे असेल त्याचाच नैवेद्य दाखवा, शेजारच्याले मागून आणू नका. ही आता ब्राह्मणाची पत्नी होती, हिला माहीत होतं आपल्या घरात अशी तेच द्यायचं असते. एका मडक्यामध्ये 3 मुठा पोहे होते. आणले खरी, पण बांधायला जागा नाही एवढा दुपटा फाटका होता. कसा तरी तो दुप्पट टिप्पट केला, त्याच्यात ते पोहे बांधले. सुदामदेव निघाले, रस्त्यानं निघाले. जाता जाता पहिले सणाचा थकलेला होता, वाहन नव्हतं. रस्त्यात एका झाडाखाली बसतानाही विचार करून बसावं लागते. काही झाड असे आहेत की त्याच्या सावलीत बसलं तर आपल्याला वाईट ग्रह त्रास देतात. सूर्यवंशामध्ये नल नावाचा राजा होता. आता नळाला दमयंती नावाची मुलगी दिली होती, पण विश्वामित्राने स्वप्नामध्ये नरराजाला राज्य मागितलं होतं आणि कलीला सांगितलं होतं की या नरराजाला लागायचं आहे. पण नरराजा इतका हुशार होता, कलीला लागायला जागा सापडू दिली नाही. पण एक दिवस नरराजानं पाय धुताना आपल्या पायाच्या टाकीच्या जवळ वर थोडा गड्डा असते, तेवढा फक्त गड्डा खुला राहिला आणि नरराजा येता येता हिवराच्या झाडाखाली बसला.
कलीला जागा सापडली. त्याच ठिकाणी त्यावेळेसच कली आता नरराजाला लागला. नरराजाचं राज्यहरण झालं. नल आणि दमयंती वनात भटकू लागले. वनात भटकत असताना नरराजा मासोया मारत होता, दमयंतीच्या हाती देत होता. पण दमयंतीच्या हातामध्ये करंगाळीत अमृत होतं. तिच्या हाती आली की मासोई जिवंत झाली. भुकं राहावं लागत होतं यांना. आणि एक दिवस असा वारा सुटला की नल दमयंतीचा दोघांचा हा इकडे गेला ते तिकडे गेली, भूल पडली. शास्त्राच्या आधारे जर जीवन जगायचं असेल तर झाडाखाली बसताना सुद्धा विचार करावा लागते. आता हिवराच्या झाडाखाली बसल्यामुळे कली अंगात शिरू शकला आणि यांच्यावर वाईट वेळ आली. तस आता सुदाम चालला होता. दिवस बुधवार होता. झाड पिंपळाचं होतं. बुधवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीनारायण येतात. हा सुदाम पिंपळाच्या झाडाखाली बसला. थकलेला होता, डोळे लागले. तेवढ्यामध्ये देव आले बैलगाडी घेऊन. खण 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 बैलाच्या गळ्यातल्या घंटा वाजल्या. सुदामाला चेवाला. म्हटले काका कुठं चालले हो? म्हटले बा मित्राकडे चाललो. कुठं आहे तुमचा मित्र? द्वारकेला. द्वारकेत कोणता आहे? त्याचं नाव काय बापा? म्हणे श्रीकृष्ण भगवंत. बापा 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 एवढ्या मोठ्या लोकांची तुमची दोस्ती काही झाली हो? म्हटले बालपणचा मित्र आहे. गुरुगुई आम्ही एका ठिकाणी शिकत होतो. बरेच दिवस झाले तर चाललो भेटीला. म्हटले ठीक आहे. थकेल दिसता, बसा म्हटलं माझ्या गाडीत. सुदाम बैलगाडीत बसला. वाहनात कोणत्याही बसा, पण आपण बोलत चाललो तर ठीक आहे, नाहीतर आपल्याला झोप आल्याशिवाय राहत नाही. सुदामाला झोप येऊ लागले. सुदामाच्या पायात काटे मोडले होते. देवानं सुदामाच्या पायावर हात फिरवला. सगळे काटे निघून गेले. आता सुदामा आला. तर कुठं आला? द्वारकेच्या दाराशी. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. सीता राम राम राम. राजा राम राम राम. राजा राम राम राम. सीता राम राम राम. सीता राम राम राम. राजा राम राम राम. राजा राम राम राम. सीता राम राम राम. राजा राम राम राम. सीता राम राम राम. सीता राम राम राम. राजा राम राम राम. राजा राम राम राम. सीता राम राम राम. यात काळ बरं. अरे द्वारपालो. अरे द्वारपालो करना यहाँ से कहना. गाडीवाला आला. सांगितलं काका हे आलं तुमच्या मित्राचं घर, उतरा आता. हा एवढा मोठा दरवाजा आहे. तिथं राखणे होते. Enjoy Malkis cheese crackers.
इससे बुरा हाल धर्मपत्नी के बार बार कहने पर सुदामा ना चाहते हुए अपने बचपन के मित्र कृष्ण से मिलने चला। द्वारकाधीश के महलों के अंदर जाने का प्रयास किया तो द्वारपालों ने रोका। किधर जाता है? सुदामा ने प्रार्थना की, ऐ द्वारपालों, देखो देखो ये गरीबी का हाल। कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ। मेरे बचपन का यार है मेरा श्याम। यही सोच कर मैं आस करके आया हूँ। अरे द्वारपालो, कन्हैया से कह दो। अरे द्वारपालो, कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है। कि दर पे सुदामा गरीब आ गया है। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है। तुम्हारे महल के करीब आ गया है। अरे द्वारपालो, कन्हैया से कह दो के दर पे सुदामा करीब आ गया है। करके कह दो कि मिलने सखावत नसीब आ गया है। मिलने सखावत नसीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है। दर पे सुदामा गरीब आ गया है।
ये मेहमान कैसा अजीब आ गया है, ये मेहमान कैसा अजीब आ गया है। हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा, ये मेहमान कैसा अजीब आ गया है, ये मेहमान कैसा अजीब आ गया है। बराबर पे अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से शाम ने सुलाए। चरण आंसुओं से शाम ने सुलाए, चरण आंसुओं से शाम ने सुलाए। बराबर पे अपने सुदामा बैठाए, चरण आंसुओं से श्याम ने सुनाए। बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से प्रभु ने सुनाए। चरण आंसुओं से प्रभु ने सुनाए। घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है। ना घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, ना घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है। न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा भी सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है। हाँ, खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है। हाँ, खुशी का समा तेरे करीब आ गया है। गोपाल कृष्ण भगवान की जय. आता सुदामदेव त्या द्वारपाळाजवळ गेले आणि सांगितलं, जा तुमच्या राजाला सांगा तुमचा मित्र आला म्हणून. तेव्हा द्वारपाळ तर खिकी हसले, कारण एवढ्या श्रीमंताचा एवढा गरीब कसा मित्र असेल. पण गेले आणि देवाला सांगितलं, देवा कोणी एक ब्राह्मण देवता आलेला आहे, तुमचा मित्र आहे सांगतो, सुदामा नाव सांगतो. असं सांगितल्याबरोबर देव ज्या स्थितीत होते त्या स्थितीत पडत आले आणि सुदामाला आपल्या हृदयाशी लावलं, हात धरला. तेव्हा रुक्मिणी म्हटली, बापरे, आज लोक तसे पाहुणे कधीच आले नाही, कारण निशाला धड धोतर नाही, अंगात शर्ट नाही, डोक्याला दुपट्टा नाही, आहे पंचा थोडासा हाती घेतलेला. पण देवानं नेल्याबरोबर रुक्मिणीनं पाय धुतले, रुक्मिणीनं पाय धुतले आणि देवाने सुदामाच्या कपाळावरचं पाणी पुसलं. आपण म्हणतो इतके दिवस तर बुवा हा माणूस लय गरीब होता, आता कसा काय श्रीमंत झाला. ज्या दिवशी डोक्यावरून देवाचा हात फिरला त्या दिवशी आपलं भाग्य उदयाला आलं. सुदामाच्या डोक्यावरची दारिद्र्य रेषा पुसण्यात आली आणि सुदामाला देवाने स्वतः गंध लावलं.
गंध लावलं, आत गेले, बसले. देवानं आपल्या बराबरीचं आसन बसायला दिलं. आता सुदादेव खाली बसले. देवाच्या बायका दर्शनासाठी येऊन राहिल्या. बायका होत्या, सुना होत्या, नाच सुना होत्या. सुदाम देव आता सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. 16,108 बायका. म्हटले का रे देवा, ह्या साऱ्या गावात काय लावतं दिलं मी तुझ्या घरी आलो म्हणून? अरे म्हणे गावच माझा आहे. ह्या बाया म्हणे सगळ्या तुझ्याच भावज आहे. अरे बापरे. सगळेजण बसले. सुदाम देव बसले, श्रीकृष्ण परमात्मा बसले. देवाने एकदम गोष्ट काढली. सुदामा, तू आला खरी, पण माझ्या वहिनीनं काही दिलंशील ना माझ्यासाठी? मित्राच्या भेटीला खाली हात जाता येत नाही. आपण बोललो भागवतात एक दिवस. हा काही समजे नाही. ह्याला वाटलं आपलं दुपट असतं किती सुंदर धुतलेलं आहे, त्यात ते फाटका आहे. हा इकडची बुचडी तिकडे लमकायचा, तिकडची बुचडी इकडे लपवायचा. आणि देव सुदामाच्या अंगाला लटापटा झोंबू लागले. ओढली बगडीतली ते बुचडी. जशी बुचडी उघडली, एक मूठ घेतली, तोंडात टाकली. कोल्हेच पोहे होते हो. साखर नव्हतं, पाणी नव्हतं, दूध नव्हतं, फोडणी दिलेले नव्हते. देवानं एक मूठ खाल्ली. दुसरी मूठ घेतली आणि तोंडात टाकली. रुक्मिणीनं लगेच हाची हिसकली. म्हटले का हो, तुमच्या मित्राकडचं आणलं, तुम्हीच खायचं का, आम्हाला काही देता का नाही? रुक्मिणीला याला माहीत होतं. एक मूठ खाल्ली, एक राज्याला दिलं. 2 मुठा खाल्ल्या, 2 राज्य दिले. आता जर त्रिलोक्याचा राजा सुदामा केला, त्याच्या बायकोच्या हाताखाली भांडेच घासा लागतात. म्हणून भागवतात खूप ठिकाणी सांगितलेलं आहे, बायको नवऱ्यापेक्षा बायकोला जरा हुशारी करावी लागते. ज्याची बायको हुशार आहे त्याच्या संसाराला बघावंच लागत नाही. घेतली ते पुचडी आणि एका बैला एका मुठीतले किती आले असतील हो, तिळाच्या दाण्या एवढे का होईना पण वाटून दिले. प्रसाद हा असा असतो, सगळ्यां मिळून खायचा असतो. पण जेव्हा आपण कुठं कथेत जाऊ, कीर्तनात जाऊ, तेव्हा हातावर आलेला प्रसाद लगेच खाऊन घ्यावा लागते. कारण त्या ठिकाणी सत्संगाचे संस्कार पडलेले असतात. रस्त्यानं चाललो, आपल्याला कितीतरी वाईट लोक भेटतात. त्यांच्या अंगाहून चाललेली हवा जरी आपल्यापर्यंत आपल्या प्रसादावर पडली, त्याचा विकार होतो. म्हणून होईपर्यंत प्रसाद हा ज्याचं त्यानंच खायचा असते. संध्याकाळ झाली. म्हटलं सुदामा दिवसभर चालत आला, आंघोळ कर गळ्या. सुदामा गेला, धोतर तर आणलं नाही, आंघोळ कशी करा. गेला, नाणीत बसल्या बरोबर सगळ्या बायका आल्या. तांब्याचे गंगाळ ठेवले. सुदामाच्या अंगावर पाणी टाकणं सुरू झालं. हर हर गंगे, हर हर गोदे, काशी गोदावरी, यमुना सरस्वती, कावेरी नर्मदा, तुंगभद्रा करणार, चंद्रभागा, भागीरथीच पूर्णा, शरयू, एवढे नावं घेतले. सुदामदेवाला खूप सारे आंघोळ घातली. एक पितांबरांना नेसायला दिला, पंचा वगैरे खांद्यात दिला. आणि चला आता जेवण करू. ताट वाढलं, 5 पक्वानाचं ताट वाढलं. जेवण करायला बसला. याला असा रड येत होता, घरी पोरं उपाशी आहेत, बायको उपाशी आहेत, इथं आपण पंचपक्वान का खायचे? पण घरचे बायको पोरं घरात गुंतलेले होते आणि हा रस्त्यानं चालला होता. तेव्हा जप करत चालला होता. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, ये नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, ये नाथ नारायण वासुदेव.
हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. देवाच्या नावाचा जप झाला होता म्हणून याला मिष्टान्न खायला मिळाले होते. याचं मन घास उचायला होत नव्हतं. पण इकडे देवानं 2 घास खाल्ल्याबरोबर सुदामाची नगरी द्वारकेच्या बराबरीला करून दिली. धन धान्य कपडे लत्ते घर दार सुंदर असं गाव करून दिलं. ते आनंदात होते, पण सुदामाला करमत नव्हतं, घास उचलत नव्हता. देव म्हटले, का रे जेवण काऊन करत नाही? घरच्या पोराची आठवण आली वाटते. काय सांगीन देवाला? नाही म्हटले, जेव मग. सुदामा आता पोटभर जेवले. जेवल्यानंतर अंग टाकलं. देवानं सुदामाचे पाय दाबायला सुरुवात केली. सुदामाला झोप लागली. दुसरा दिवस निघला. सुदामा म्हटला, जातो गड्या आता माया घरी. म्हटले, नाही, राय 2 दिवस आला तर आता. बरेच दिवसांना आला, राय 2 दिवस. कसे मसे डोळे मोडून सुदामदेव 2 दिवस राहिले आणि तिसऱ्या दिवशी सांगितलं, देवा आता मी जातो. भागवतात हे शिकता येते, कारण असलं तर लोकांच्या घरी राहा, विनाकारण राहू नका. स्वतःच्या भावाचं बापाचं घर असेल, पण देवानं आपल्याला आपल्या पतीचं घर दिलं ना, कामाकामी राहा. पण काम नसेल ना तर राहू नका बरं कोणाच्या घरी. कोणाच्या डोक्यावर वया पडो ना पडो, पण आपण अगोदरच आपली तयारी करा. सुदामा म्हटला, देवा मी जातो. नाश्ता वगैरे झाला होता. देव म्हटले, जाय बुवा जातं तर, पण एक काम कर, माले कपडे सोडून ठेव. म्हटले, बायकोनं एवढ्या हौशीनं मला इथं पाठवलं, हा लेकाच्या अंगावरचे कपडे घेऊन घेते. रुक्मिणीला सांगितलं, पाय ते धोतर आहे त्याचं ते आण, त्याला दे, त्याचं दुपट देऊन दे. आता रुक्मिणीला माहीत नव्हतं की याचे कपडे याले देईन. तर रुक्मिणीला असं वाटलं, धुवून धावून तरी ठेवले असते लेकाचे. नेसला आपलं फाटकं धोतर, नेसला फाटकं दुपट, खांद्यावर घातलं. देव आता सुदामाला महाद्वाराच्या पुढे सार करायला आले. असं नाही म्हटलं की गड्या माझ्या घरचं गाडं ने का घोडी ने, चाल जा. सुदामा म्हटला, चला जाऊ द्या. नाही दिलं तर नाही दिलं, पण प्रेम तर दिलं. 2 दिवस भेट झाली, आनंदानं राहू तर शकलो. निघाला सुदामा रस्त्यानं. आला पोरबंदरच्या जवळ. पाहते तर काय, द्वारकेचा दरवाजा होता, तसा दरवाजा होता. म्हटलं, अरे बापरे, मी डबल द्वारकेत आलो का रे. तेवढ्यात एक जण गाई वासरं घेऊन आला. म्हटलं, का हो हे गाव कोणाचं आहे? म्हणे सुदाम नगरी. सुदामा तर चकितच झाला. आला कसं बस घर धुंडत. आपलं घर पाहिलं तर एवढा मोठा मकान, एवढी मोठी बिल्डिंग पाहिली. तर लहान पोरं सांगायला गेले सुदाम पत्नीला, सुदामा आले म्हणून. सुदामाची पत्नी घरामध्ये एवढं वैभव आलं होतं, पण ही अजून फाटकच लुगडं नेसेल होती. कारण ज्याच्यामुळे आपल्याला एवढं वैभव मिळालं ते कसे असते. म्हणून सुदाम पत्नीने आतापर्यंत ना कोणता अलंकार घातला, ना कोणता सुंदर कपडा घातला. जेव्हा सुदामदेव आले, आरती आणली, सुदामदेवाला आरती केली, घरात नेलं, महाल दाखवला, पलंगावर बसले आणि सुदामदेव घया घया रडले. पण देवाले माहीत होतं यानं आपल्यासाठी ते शापित फुटाणे खाल्ले, मग याचं चांगलं का नव्हा.
तेव्हा आता चांगले कपडे दिले सुदाम देवाला, आपण चांगले कपडे घेतले, आता राहू लागले. आता मात्र आनंदाने राहू लागले. कारण ज्या दिवशी देवाने सुदामाच्या कपाळावरून हात फिरवला तो शाप निघून गेला होता. देवाची जर आपल्यावर कृपा झाली तर नगराचे सग्र व्हायला वेळ लागत नाही, आणि सगराचे नगर व्हायला वेळ लागत नाही. पण त्याच्यासाठी देवाची कृपा पाहिजे. असो तुला देवा माझा सदा नमस्कार, असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या कृपेने रे होतील फुले पत्राचे, तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची, तुझ्या कृपेने रे होईल सर्परम्य हार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार, असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या कृपेने रे होईल पंगु सिंधू पार, असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या कृपेने रे देवा उषा त्या निसेचे, तुझ्या कृपेने रे होईल सुधा त्या विषाची, तुझ्या कृपेने रे होईल पंगु सिंधू पार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार, असो तुला देवा माझा सदा नमस्कार. गोपाल कृष्ण भगवान की. म्हणून संसारामध्ये कितीही सुख शांती असेल तरी देवाच्या आधारे जर आपण जगलो असेल, आपल्या संपत्तीला धक्का लागणार नाही. आणि आपण जर आम्ही कमावतो, आम्ही शेत पेरतो म्हणून पीक होते, या वृत्तीनं जर जगलो असेल तर कोण्या दिवशी आपल्याला काय टाइमिंग सांगता येत नाही. भागवत आपल्याला हे शिकवते, जगताना देवाच्या भरोश्यावर जगा, कोणाच्या भरोश्यावर जगू नका. बिमार असतो आपण, डॉक्टर खूप औषधी गोळ्या देते, पण शेवटच्या स्टेप आल्यावर डॉक्टर काय सांगतो, हे माझ्या हातचं नाही, देवाला नमस्कार करा, देवाकडे प्रार्थना करा. प्रपंच सोडू नका, वनात जाऊ नका, घरीच राहा, पण देवाची प्रार्थना करा. एकदा दुर्योधनाला सुद्धा वाटत होतं की आपली मुलगी श्रीकृष्णाच्या कुळात द्यायची. लग्न समारंभ ठरला. खरं लग्नात लोक नेवा तर कामाचे नेवा, बुडे बाडे घरी ठेवून द्या. भागवतात हेही शिकायला भेटते. जेवण खावणं झाल्यानंतर बलराम दादा आणि दुर्योधन बसले. बसता 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 काहीतरी गोष्ट निघाली. बलराम दादानं जे नागर घातला हस्तिनापूरच्या पुळात, आता हस्तिनापूर समुद्रात टाकावं, तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा आले, बलराम दादाला सावरलं आणि लगेच घेऊन गेले. आतापर्यंतही दिल्ली हे कोडी आहे.
आतापर्यंत पांडवाच्या हातचा कुतुब मिनार दिल्लीत आहे. एवढे वर्ष झाले तरी त्यांच्या निशाण्या आहेत. देव जेव्हा जेव्हा हस्तिनापुरात जात होते तेव्हा तेव्हा सगळ्यांच्या भेटा घेऊन येत होते. एक दिवस काय झालं, देवानं सांगितलं. प्रभास नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे, त्या ठिकाणी निरोप दिला. सगळ्या पांडवांना बोलावलं. मथुरेमधून उग्रसेन राजा वगैरे आले. गोकुळामधून नंद गोपाळ आले आणि द्वारकेमधून श्रीकृष्ण परमात्मा गेले. ग्रहण काळ होता, त्या ठिकाणी आंघोळा वगैरे केल्या, एकमेकांना भेटले. तेव्हा द्रौपदी, रुक्मिणी या 16,108 बायका, हे बिचारी द्रौपदी आणि सुभद्रा एकट्या होत्या. तिथं आता यांनी खूप विनोद केला, पण द्रौपदी काही कमी नव्हती. जेवढ्या 16,108 बायका बोलत होत्या तेवढ्याचे उत्तर द्रौपदीनं सोप्या भाषेत दिले. गोकुळातले लोक आले, श्रीकृष्णाशी बोलू लागले. बालपणीचे मित्र आले, एकमेकाशी बोलू लागले. प्रभास तीर्थाच्या ठिकाणी 5 दिवस मुक्काम राहिला. जेव्हा मथुरेमध्ये श्रीकृष्ण परमात्मा गेले होते, नंद बाबा वापिस निघाले होते, तेव्हा सांगितलं होतं की मी परवाला येतो. कधी कधी यशोदा आई कंटाळून जीव द्यायला तयार होत होती. नंद बाबा सांगत होते, देव का खोटा बोलीन, परवाला येईनच. तेव्हा यशोदाईनं श्रीकृष्ण परमात्माला विचारलं, म्हटली का रे बाबा, किती दिवसानं भेट दिली, एवढा मोठा तुझा प्रपंच वाढला. एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. देवानं सांगितलं होतं, नंद बाबा मी तुम्हाला बोललो होतो ना परवाला येईल. आज या ठिकाणी सोमवती अमावस्येचं पर्व आहे आणि या पर्वावर आपली भेट झालेली आहे. देव इतका चतुर आहे, एका शब्दानेही कोणाला पुढे जाऊ देत नाही. सगळ्यांच्या भेटी गाठी झाल्या, परत देव द्वारकेत आले. हे आपले आपापल्या गावला गेले, सुखानं राहू लागले. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्णा. गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवत महापुराण की जय. राधा रानी की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. कर आपले काम. 15-20 मिनिटांना कथा दुपारी